नवोदयची आपण गाईडमध्ये जी शेवटी प्रश्नपत्रिका दिलेली आहे, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका 2025, ही आज आपण 2 तास वेळ लावून सोडून घेतलेली आहे. तर ती प्रश्नपत्रिका आज आपण उत्तर बघणार आहोत त्या उत्तर सूचीमध्ये. तर प्रश्न आहेत 80. किती प्रश्न आहेत? 80. किती मार्काला आहेत? किती मार्काला आहेत? 100. तर बघा, मी ओळीनं उत्तर सांगते, लक्ष द्यायचे तुम्ही. प्रश्न पहिला, त्याचं उत्तर आहे 3. प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे 3. 3 लिहिला असेल तर बरोबर. एक लाल पेन द्या रे. पहिल्याचं उत्तर आहे 3. पर्याय बघा, प्रश्न बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येते लगेच. दुसरा प्रश्न ए, म्हणजेच एक उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं किती आहे? एक उत्तर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं आहे 3. आकृत्या आहेत बघा, काय आहे त्याच्यामध्ये? आकृत्या आहेत. 40 प्रश्नापर्यंत आपल्या नवोदयच्या काय असणार आहेत? आकृत्या. 60व्या प्रश्नापर्यंत काय आहे? गणित. आणि 60 ते 80 मध्ये काय आहे? 61 ते 80 मध्ये मराठी. तर बघा, नवोदयचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. चौथ्याचं उत्तर आहे 1. पाचव्याचं आहे 4. 4 लिहिला असेल तरच हे करायचे, हां. दुसरं काय लिहिलं असेल तर चूक करायचंय. 6व्याचं 2. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 8व्या प्रश्नाचं आहे 2. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. प्रश्न वाचा, म्हणजे प्रश्न आणि पर्याय बघितले की आपल्याला कळते नेमकं काय उत्तर आहे आकृत्यांचं त्या. 10व्याचं उत्तर आहे 4. 11व्याचं आहे 2. किती आहे? 2. आरशातल्या प्रतिमा सुरू झाल्या बघा 11व्या प्रश्नापासून. 12वं आहे 4. 12चं उत्तर आहे 4. त्यानंतर 13वा प्रश्न आहे बघा, त्याचं उत्तर आहे 2. 13व्याचं 2. 14व्याचं 3. बरोबर का? 15व्याचं आहे 3. आकृत्या बघा, म्हणजे लक्षात येते. 16व्याचं उत्तर आहे 4. 17 3. 18 3. 19 2. 20 2. 21व्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे तुकडा बघायचा आहे, त्याच्यामध्ये मॅच होणारा कुठला आकार आहे, है की नाही? तर 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 22 3. 23 4. 24 3. येस येस कोण म्हणतंय ग? लक्ष द्या फक्त प्रश्नाकडं आणि उत्तराकडं. 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. आता हे जे आहेत आरशातल्या प्रतिमा आहेत, बरोबर ना? 25व्या प्रश्नात बघितले का, ती उभी पट्टी जी असती, उभी पट्टी असली की काय म्हणायचं तिथं? आरसा. आणि खाली आडवी पट्टी असली की पाण्यातलं प्रतिबिंब. 26 1. 27 3. 28 4. 28व्याचं उत्तर थोडंसं जरा बघा सगळ्यांनी प्रश्नामध्ये. 28चं उत्तर शौर्य बघ जरा ती आकृती परत एकदा. काय येईल उत्तर सांग बरं मला तिथून 28व्या प्रश्नाचं. थोडं चेक कर जरा आणि मला उत्तर सांग. तूच सांग उत्तर. हां बरं, तू 2 लिहिले इथं 28व्या प्रश्नाचं उत्तर. तुला माहिती असून पण का चूक केली तू? मग काय मनाने इथं गोल झाला का काय मग 2ला? तू डी लिहिल्यावर इथं डी मध्ये गोल पाहिजे ना चौथ्या पर्यायाला. मग येत असून पण चूक केलास की रे. 28व्याचं तू 2 लिहिलंय, 4 उत्तर आहे.
29वी आकृत्या बघा. घडी करायची आहे. कागदाची काय करायची आहे? घडी. मग घडी केल्यानंतर उलगडल्यावर तो कागद कसा दिसेल? याच्यावर आधारित प्रश्न आहेत. तर 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 30व्याचं आहे 4. 31 त्याचं उत्तर आहे 2. 32 त्याचं उत्तर आहे 3. 33 त्याचं उत्तर आहे, म्हणजे आता 1 2 3 आकृतीचे भाग देतात छोटे छोटे तुकडे करून. इथून पुढच्या आकृत्यांवर लक्ष ठेवा. छोटे छोटे आकृत्यांचे तुकडे देतात, ते जुळवून तुम्हाला एक आकृती तयार करावी लागते आणि ती उत्तरात तुम्हाला पर्याय शोधावी लागते की बाबा ते तुकडे जोडून पर्यायातली कुठली आकृती तयार होईल. तर त्या 9व्या भागामध्ये 4 प्रश्न जे आहेत 33 34 35 36 तर तुकडे जोडून तयार होणारी आकृती आहे. मग 33व्या प्रश्नाचं उत्तर बघा. ते जर तुकडे जोडले आपण तर चौथा पर्याय मिळतो आपल्याला. 33 4, 34 1, 35 3, 36 2. बरोबर आहे का? आता इथून पुढे बघा तुम्हाला आकृती दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो आकार एक छोटा तो पुढील पैकी 3 आकृत्यांमध्ये कुठे मिळेल ते तुम्हाला शोधायचे. पहिला जे दिले का ना तुकडा तो तुम्हाला त्या पर्यायामध्ये कुठे आहे, नेमकं बरोबर आकार कुठे आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. तर 37व्याचं आपल्याला उत्तर सापडतंय 3ऱ्या पर्यायामध्ये. बरोबर आहे का? 38 1, 39 3, 40 3. समजलं इथपर्यंत? तर हे सगळे आकृत्यांवरचे प्रश्न होते. आता गणितावरचे अंकगणितावरच्या प्रश्नांची उत्तर बघा. 41व्याचं उत्तर 3, 41 3, 42 1, 43 3, 44 1, 45 2. शौर्य 45वा प्रश्न बघ बरं जरा. 45वा प्रश्न वाचा जरा मोठ्याने. ते चुकलाय बघ. त्याचं 45व्याचं उत्तर येते बघा 2. पर्याय क्रमांक 2. तू 3 लिहिले बाळा तिथं उत्तर. बरं का? हा मग तू 2ला का गोल केलाय? तुझं 2 आलतं. मग ते जरा बघावं लागणार आहे अजून एकदा बघ. 45वा प्रश्न 46. हा बघा 46 3. पुढं बघा. हा 46 3, 47 2, 48 3, 49 2, 50 3. हां 50 3, 51 3, 52 1, 52 1, 53 2, 54 4, 55 2, 56 2. 56वा प्रश्न बघ बरं जरा. 56वा प्रश्न बघू इकडे जरा. प्रश्न वाचू दे काय. शौर्य बघ जरा 56वा प्रश्न. समजलं नाही का परिमिती क्षेत्रफळावरचा? ठीक आहे बघू. तुझं उत्तर पर्यायात आलं नाही का? बरं ठीक आहे. 56चा आहे बघा 2. ज्याचा पर्याय क्रमांक 2 आहे त्याला बरोबर करायचंय. 57 2, 58 2, 58 2, 59 4 आणि 60 1. इथपर्यंत आले का सगळ्यांचं? आता मराठी सुरू होते 61 पासून. लक्ष द्या समोर पर्यायाला. 61 2, 62 1, 63 4. बोलू नका रे.
64 2, 65 4, श्रेयश 65 4 झालं. 66 4, 67 4, 68 1 2 उत्तर लिहिले बाळा तू इथं चुकले बरं का इथं. 68चा दुसरा पर्याय नाही येत, पहिला पर्याय येतोय. 68चं एक आहे रे. 69 1, 70 2, 70 2 लिहिलं. आता 71 4, 72 2 2 यायला पाहिजे, तू 3 कसं काय लिहिले रे शौर्य. मराठीत चुका करायला लागल्यावर मार्क कमी पडत आहेत रे. 72चं 2 यायला पाहिजे, 3 लिहिले तू. 73 4, 74चं 2 घ्या. 75 1, 76 1, 77 3, 78 1, 79 3 आणि 80 1 यायला पाहिजे. तुझं 4 लिहिले शौर्य तू बरं का.